आले आहे आता आमची एक एक पात गेली म्हणला कवटे तयार झाले तिकडे आणि पाणी प्यायला बसलो ना आता आले ते म्हणून तुम्हाला काही कोणतं काम नाही सांगायला पुरत तुम्हाला मी कालच म्हणलं होतं की बाबू 8 वाजता इथं पातीवर लागलो पाहिजे आपण हरभरा सोंगाली 400 रुपये रोज देतो तुम्हाला काय देतो तुम्हाला माणसाले आम्ही एक परी 150-200 रुपयात बाया मजुरी काम करते तुम्हाला 400 काशी देऊन राहिलो चालले आपल्या पाचल्या बाहेरी बुडीचे ठसन नाही का हो ना मुकरदम म्हणजे काय समजते थांब म्हणा तू पुरा तुंगाच बसवतो आता. अरे बाबा गुंपा मावशी विषय कसा आहे एक जरासा एक माणूस आला होता आपल्या का व्यापारी तर ते म्हणे की बा आपल्याला इथं 500 रुपये बसल्या जागी देतो म्हणे तुम्हाला मी उन्हीत आणि तानीत काय मरता बा तुम्ही म्हणून तिथं आम्ही थांबलो होतो. इकडे वावरात पाठवून त्याला सांगतो कसं असते बसल्या जागी 500 रुपये देतो म्हणते कोणता हवे ते कुठचा हवे ते तुम्हाला काही विश्वासच नाही बसत काय काय पूर्ण व्हिडिओ हे ते दाखवला आम्हाला त्यानं मग अमानीचे याची त्याच्या आजूबाजूच्या खेळाचे व्हिडिओ दाखवले की पामने बाया कसे पैसे कमावून राहिल्या मग मेहनत आहे म्हणजे थोडीफार पण बसल्या जागीच पैसे आहे ना उन्ही तरी तसं मरा लागते का गठोळे घ्या हे घ्या ते घ्या चालले आपल्या हरभरा सोंगात हाताला लागला या का काही बसले आपल्या जागेवर मस्त फटफट टक 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 बिबे फोडले आपले 2-2.5 किलो काळी गोळंबी चल गेले का 200 रुपये ना रपर रोजचे 2 किलो 3 किलो होते 600 रुपये रोज कमावते बाया बसल्या जागेवर. आता काय म्हणलं काय मग तुमचं तुम्हाला इकडे आज नाही का जा मग तिकडे बिबे फोडाले इथं काय आले मग तुम्हाला सांगणारच होतो की आम्ही आता आजच्या दिवसच उद्यापासून आता हे बाया बी बहुतेक येणार नाही पहा मग बाया हो तुम्ही हो म्हणजे कसं बाकीच्या काही बाया सांगितलं मी वावरातनी यसानी यावा कारण की 2-2.5 किलो बाया फोडून राहिल्या म्हणजे सरासरी तर समजा पकडून घ्या तुम्ही 200 रुपये किलो ना 500 रुपये रोज डेली तुम्हाला पडते बिबे फोडाचा तर बिबे आता भलावाचे करणे आता शिवलाल भाऊ विचार करून राहिले तर आता ते व्यापाऱ्यासंग बोलणं चालू आहे ते संध्याकाळपर्यंत आम्ही त्याला निर्णय देणार आहोत. म्हणलं काही सांगू नको बाबा लय मेहनतचं काम आहे असं तसं नाही बसल्या जागेवर वाटते तुम्हाला पण तेवढं सोपं नाही ते मग सगळे हात उभं असतात म्हणलं तोंडावर तेल उडते काय उलस सोपं आहे का पाठ पुरी आखडून जाते ते म्हणे ना मग ते 4-8 दिवसच वाटते म्हणे तुम्हाला तसं एक सवय पडली का नाही मग काहीच नाही वाटत म्हणे तुम्हाला मग अरे हे उन्हीच तारीख तुम्ही 150-200 रुपयासाठी घाम गाऊन राहिले काही अर्थ नाही नेले येशीत बसून फोडा तिकडे मस्त आता आपले कोटे गिटे आहेत मस्त सावली करायची मस्त बनवणं आपलं फोडणं सुरू दिवसभर उन्हा भराय नाही सीझन मग लाखो रुपये कमवून राहिला ना बाया तिकडल्या म्हणते 20-30 हजार रुपये महिना कमवून राहिले याच्यात आणि तुम्ही काय कमावता काय बसले आपले 150 रुपये रोजानं 15-50 4,500 रुपयात खोटं मग हे बाय हो ऐकू नका तुम्ही हे बा याच्यात हो म्हणून द्या नाही तर मग कसं मग तुम्ही तुमचं पाहा आम्ही तर करू राहिलो सुरू आम्ही काय निर्णय देणार आहोत आता आमच्या मुकरदम पाहिजे सांगत तसं आम्ही करतो कसं आहे आम्हाला नेहमी काम भेटलं पाहिजे तुम्ही काय बाबा 2 दिवस करसार बसा टिपटा बंद मग अजून गुंपाबाई म्हणून आता कशा आल्या तेच म्हणलं हे बा म्हणलं बबन भाऊ आणि तुम्ही कशाने भाऊ तुम्हाला गटोळे आपले उचला जाय नाही कवटे ते उचलणं सुरू करा मग ते गोळंबीचं आम्हाला काही सांगू नका आमची एक बहिणी याची नाही जे जाईल त्याला एखादी मी डबल कामाला घेणार नाही सांगू राहिले आताच कळक तुम्ही का बायला का म्हणलं दिवसभर थोडी म्हणून राहिलो काही गुंपाबाई अरे म्हणलं आम्ही काय म्हणलं तुम्ही हरभरे सोंगा ना 2 वाजे लोक 8 ते 2 वाजे लोक सोंगा घरी या 3-4 वाजेपर्यंत आराम करा आणि 4 वाजतापासून तर आपलं संध्याकाळी आपला पुढे दिवस मोठा होत जाते 4 वाजतापासून 7-8 वाजे लोक फोडलं तर काय चाललं असं आम्ही म्हणून राहिलो. बाबा जीव घेता का काम करू मग म्हणता पैसा पाणी 3,000 आम्ही नाहीत म्हणलं कामाले आम्ही याचे देतही नाही आमचं मजूर नाही याचं नाही जरा विषय क्लिअर झाला आम्ही काही भानगडीत पडत नाही असं आहे द्यायचं बरं जाऊ द्या नाही तर नाही आम्हाला काय आहे फेल झाला कार्यक्रम बरं चला मग आता घ्या कवटे घेतो मग आम्ही लागतो कामोकामी जा उचला ते कवटे फटफट आम्ही आता येऊनच राहिलो चला पात घेतो आम्ही चला बाय जाऊ दे तिकडे ते बिब्याचं डोक्यातून काढून टाकायचे काही खरं नाही ते चला काय सांगू नको ना तू तुला सारखा का माणूस नाही पाहिला ना पुऱ्या गावात नाही 4 राज्यात नाही तो सारखा माणूस मग एका इतका का लबाडले का गावातला असून आम्हाला ट्रकात नाही घेतलं नाही तो त्या ट्रकवाल्याला म्हणे नाही असं तसं ही हसत झाल्या का तिघं चौघं तुम्ही आणि आम्ही मेलो मग तिथं बैरमले रात भरले का आणि चालला गोष्टी सांगतो गोळंबी फोडून असं करून 500 रुपये रोज देतो तुझ्या नांदी लागतच नाही आम्ही आता तुला तर काढून घ्यायला पुरलं असं त्याच दिवशी मग आज म्हणलं ना मी हे म्हणलं लेगायचे कुठंतरी हॉटेलात गेले सट खाल्लं लेगा पिले मस्त बिलकुल मजा केली आणि आम्ही बसलो तिकडे कटकट आम्ही आलो मग गाडी घेऊन काय करणार शेवटी घ्या मग दन केले गो अरे जो तुम्ही तुमचं पाहून राहिले आमची किती येल झाले असं आमचं आम्हाला माहित बा चंद्रपूरला नेलणार आहे रामपूर फाट्यावर उतरूच नाही दिलं ना खाली मग तिकीटले पैसे नव्हते आमच्याजवळ आमच्याबरोबर तुमचे येले करू का आम्ही तुम्ही एसटीनं कमीत कमी सुखरूप तर आले घरी आम्हाला तिकडे नेलं त्यांना चंद्रपूरले हमाले करायची पैसे आली तिकीट लिहायला पैसे नव्हते आमच्या पैसे मग तिकीट पुरतं आम्ही काम केलं आमचं आम्हाला माहिती सांगता येत नाही काही गोष्टी एवढं मोठं पद असल्यावर आपल्यावर अध्यक्ष म्हटल्यावर अशा गोष्टी सांगता येते का हमाली केली म्हणून आता आमचं आम्हाला माहिती हमाले पुरते काम केलं आणि घराकडे आलो काय करता काय सांगा मग बरं केलं ते ट्रकवाल्यानं उतरून नाही दिलं ना चांगलं केलं मग काय तुम्हाला पाहिजेच होतं सर तुम्हाला तर बिलकुल असं त्यानं मारायला पाहिजे शिनारा पाहिजे होतं तिकीटने पैसे नाही तर मग काय आता जाऊ दे तुम्ही वाचलेलं का ते तू बरं ते जाऊ दे आता जे झालं तर गेलं जाऊ दे आता मी काय म्हणत होतो आपल्या फायद्याची गोष्ट आहे ना हे कधी लाभाची बसल्या जागी 500-500 कमावून राहिलेत ना तर कमावा ना म्हणलं हे बा आज त्यानं मला निर्णय सांगितला की बस संध्याकाळपर्यंत तुम्ही क्लिअर सांगा आज रातच्यानं त्याला तिकडे बुकिंग करावं लागते ऑर्डर द्यावं लागते तिकडे पैसा भरावा लागते बिब्याचा मग आपल्या इकडे बिबा येते म्हणून म्हणलं कसं करता सांगा तुम्ही आता पूर्ण तंबाखू संघटना उतरा नाही याच्यात नाही बिबे फोडाले
काहीतरी तुझे कमिशन आहे त्याच्यात, म्हणून तू कसं फोर्स करू राहिला आम्हाला. मग काय ना, खरं खरं सांग, तू काय किलो म्हणे ते, काय किलो म्हणे. नाही ना, कमिशनची गोष्टच नाही ना याच्यात. तुम्ही वाटत तर बा ते मामा लोटरेच्या इथं जाऊन पाहून या ते कसे करते. ते बाईला विचारेन त्याच्या घरच्या. 200 रुपये एका किलो मागे देऊन राहिले ते. त्याला तर पुरलं पाहिजे काही. मध्य प्रदेशामधला छिंदवाड्यामधून आणते ते माल, आणि इकडे मला फोडा लागते, वापस न्याय लागते ते गोळंबी. मग त्याचं त्याला मग किती त्याला खर्च येते, तर तरी आपल्याला 200 रुपयाला काही कमी झाला का ते. मग इकडे तर राजा दिवसभर बायला तर 150 रुपये आहे. मग पुढे उन्हाळ्यात कामही नाही. म्हणून म्हणलं पहा तुम्ही काय बसते तुमचा मिळतं. असं म्हणजे ते लुटेरी त्याच्यातच गुतेला का, असं 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 ते तर असतेच, कायचे ना कायचे आहेतच ते. ते प्रचार बंद केला वाटते आता, नाही का, ते टोकेन फिरेन ते. तेच पाहा तुम्हाला माहित नाही का, ते जिथं फायदा आहे तिथं हात टाकते ते. मग याटो एवढा घरापुढे उभा केला त्यानं, पण ह्या कामात घुतला ते. मग असं आहे ते. म्हणून मला वाटलं बा फणी डाबली घेऊन गेलो तर काय याचा लफडा. तर बिलकुल कमाई करून राहिला, मस्त सणान पैसे कमवून राहिला. कामही करा आणि खाय बी. तर पाहा म्हणलं तुम्हाला काय असते, तर विचार करा तुम्ही आता. अरे बा कधी बा नाहीच म्हण तू, नाही म्हण, आम्ही कोणीच नाहीत मध्ये. मग निर्णय घ्या संध्याकाळपर्यंत, तेवढा वेळ देतो तुम्हाला. ते काही वेळ देऊ नको, आम्ही बिलकुल फोडतच नाही आम्ही. तू ते पाय बा काय तर, मग काय कुठं बसतं याच्यात, खरं काय खोटं काय. मग काय तू सांगू राहिला म्हणजे खरंच आहे का. आम्ही काही फोडतही नाही, आम्हाला गरज बी नाही. जाऊ द्या, तुम्हाला ते वटेच राखायची इच्छा आहे तर राखा. मग खिशात दमडी नाही, बसली गोष्टी गप्पा करत. मग काय बसले आपले, जाऊ द्या बाबा, वटे राखा, काही करा तिकडे. बाहेर दिवसभर कामं करतात आणि तुम्ही वटे राखता. 4 पैसे खिशात आले पाहिजे असं वाटतही नाही तुम्हाला. जाऊ दे तिकडे, मला काय करावं लागते, मी पण काय करायचं ते. आला रे फोन आला, म्हणलं ते शिवल्याचा. हां हॅलो, हां हां बोला शिवलालजी, हां बोला बोला, काय म्हणत होते, कसं काय आलं, काय निर्णय कुठं आला. जाऊ द्या आता, तुम्हाला सांगायला पुरत नाही. मग काय इथं आमची काय नाही, ढोर मेहनत पुरली यायले, पण हे अकलीचे कामं समजत नाही. बेअक्कल लोक आहे आमच्या गावातले. आता यायले सुखासुखी बसल्या जागेवर 500 रुपये म्हणून पडू राहिला, तर ते त्याला आवडत नाही. 150 रुपये दिवसभर मरते ते. आता काय करा. आता मग बुड्या बाड्याले म्हणलं बसल्या बसल्या तंबाखाचे पैसे निघन तुमची. नाही म्हणजे आम्ही करतच नाही म्हणते. बाया म्हणते आम्ही 150 बसतो. मग आता काय करावं, काय आता सांगा. आता इलाज तर आपला कसा कुठला बा. अरे बेअक्कल तर हे आहे त्या गावातले, हो सगळं. आता काय सांगू. अरे तसं नाही ते शिवलाल हो, लोक हुशार आहे तुमच्या गावातले, पण तुम्ही काही सांगण्यात कमी पडले. हो त्याला कसं पटवून दिलं पाहिजे, बरोबर पद्धतशीर जर तुम्ही दिलं असतं ना, मग लक्षात आलं असतं ते. तर तुम्ही कसे कमी पडले, काहीतरी तर आपल्यातच काहीतरी खोट आहे असं मला वाटते बा. आलं क्षेत्रीय लोक आमच्या गावचे. मग काय कमिशन असं म्हणून तुमच्या याच्यात, मग असं आहे आणि तसं आहे. झिलप्याला पाडतात ना, काम कमी झिलप्या जास्त. जाऊ द्या म्हणलं, मग तिकडे आपण डोक्यातून काढलं. म्हणून म्हणलं बा फोन करून द्या, तुम्ही बसन तिकडे ऑर्डर देत. म्हणून म्हणलं आपलं काही जमत नाही. असं कसं बावा, तुम्ही नाही फोडसन तर तिकडे का फाशी घेऊन का चिमणराव, पैसे कसे वसूल करू मी. अरे बाबा ते कसं असते शिवलाल भाऊ, पहिले कोणी नाही नाहीच करत असते ना, कोणते काही आपण जर करायला गेलो काही त्याला वाटते अरे हुळ हुळ हुळ. पण ते कसं आहे, ज्यावेळेस ते करते हो माणूस त्यात पडते, त्यावेळेस त्याच्या लक्षात येते. तर तुम्ही काय करा, त्याला एक वेळ सांगा, हो मार्गदर्शक येणार आहेत म्हणा आज संध्याकाळी. हो मी येतो, त्याला थोडंफार मार्गदर्शन करतो, त्याच्या विचारात परिवर्तन करतो, नंतर मग आपण व्यवसायाला सुरुवात करू. हो पहिले पहिले होतेच तसं, आम्हाला तसंच वाटते. मी तर हुडहुडच करू, मा घरतील म्हणून काय बसली आहे. तर मग माझ्या लक्षात आलं की कुचू कुचू चांगली कमाई करू राहिली बाई. म्हणून म्हणलं मी येतो तिथं, पद्धतशीर आपलं समजावून सांगून देतो. असं पहा मग आता तुम्ही त्याला मार्गदर्शन करा. ते जर धुरले तर ठीक, नाही तर मग काय इलाज नाही आता त्याला. पण पण 250 लागेल बरं. हो त्याला तुम्ही 250 नका म्हणू, तिथं 50 कमिशन ठेवता आपलं. सगळ्याचं कमिशन आहे त्याच्यात. मग मापासून सगळं बिलकुल लॉबीच असते ते. तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला देतो मी सगळं बिलकुल टापटीप. पण बसून जा तुम्ही तिथून उद्या, काहीच काळजी करू नका. आज संध्याकाळी येतो भलं या. ठीक आहे, काही विषय नाही. आता माय फोडणं सुरू आहे तर झालं पाहिजे माया. ठीक आहे, मग ठेवा फोन तुम्ही, काही काळजी करू नका. बरोबर ठीक आहे, मग या मग तुम्ही. मी टच मारून देतो सगळे. हो बस संध्याकाळी आपलं मारुतला धुटकीची तर मीटिंग ठेवून द्यायला लावतो. तिथं मग बसले आपले, तिथं तुम्ही सांगून द्या त्याला काय आहे. बरोबर ठीक आहे, ठीक आहे, हां ठीक आहे, ठेवतो. आता काय होते, फक्त एक हो म्हणा होते ना, चांगल्या गैऱ्या फेकतो लंब्या लेगायच्या. पुरं गाव सफा करतो यावेळेस आता, नाही का. पाहूनच घेऊ लेकाच. खंदीराव म्हणजे कसं काय म्हणलं, शिवलाल भेटला होता का तुम्हाला. शिवलाल गेला बा आता. कसं काय म्हणे, मीटिंग ठेवली म्हणे संध्याकाळी, कोणतरी व्यापारी येणार आहे म्हणे, लघु उद्योग असं तसं काहीतरी माहिती सांगणार आहे म्हणे बा. त्याच्या नांदू लागू म्हणलं, ते गोळंबीच होईन त्याचं, गोळंबीच म्हणे ना. ते गोळंबीचं स्वयंरोजगार असं तसं बा काहीतरी सांगणार आहे म्हणे. एक येणार आहे म्हणे मार्गदर्शक. ये जा म्हणे. आता तंटामुक्त अध्यक्ष यांना त्यांची तर जरासं काही ना काही जरासं पाठबळ हे ते द्यासाठी सरपंचाले सांगतो म्हणे, तुम्हाला बी आणि बाकी लोकांना सांगतो म्हणे. आता येईल बहुतेक, तुम्हाला सांगायला येईल ते. जाऊ द्या ना बाबा, आमचं 1 घंटा डोकं खाल्लं त्यानं. मग काय नांदी लागू नका त्याच्या, फालतू कसं आणा एखाद्या गोत्यात. मग काय खरं आहे का त्याचं, काही बी आपलं बसलं मीटिंग आणि मार्गदर्शक. जाऊ दे तिकडे. आपण नाही चाललो तिथं, कुठं बसता बा. शिवल्याचं कामं माहीत नाही का आपल्याला. मग सरपंच म्हणे आपण येत नाही म्हणे. ते ज्याला जास्त ते जाईन त्या मीटिंगला.
मीटिंग म्हणलं की नाश्ता चहा असं ना नाही का हो, आता आपल्याला मीटिंगला जाऊन बसा एक परी नाही म्हणून टाकू पाहा तसं कसं आहे तसं मीटिंगला जायला काही हरकत नाही म्हणा कोणाची असं समजा कोणाची मीटिंग जरी असली हो तर गेलं पाहिजे ऐकलं पाहिजे 4 शब्द आपण एक परी जायचं नाही हो आपण तर येतच नाही ते शिवल्याचं कोणतंही असलं ना आपण येतच नसतो त्याची संघटना ते अलग आहे आपलं अलग आहे हो धोरण आमचे तत्व आमची एक पटत नाही आम्हाला काही द्यायचा विचार चालत नाही हो तुम्हाला जायचं तुम्ही जा बा आमचं काय इकडे खाऊ तिकडे खाऊ नाही का याची घेऊ त्याची घेऊ मतदान दुसऱ्याला करू नाही आमचं कसं आहे बा आता काय विषय काय आहे बा नेमका तेवढा फक्त ऐका आणि चाललं याचं चहा घेतला घराकडे फक्त पाहासाठी जातो आम्ही जा बा तुमचं तुम्ही पहा काय आहे ते हो बायाला सांगायला जातो म्हणे मी ते सगळ्या गावातच सांगते ते आता हो जाऊ द्या पहा तुम्ही तुमचं काय करा ते विचारा ना किती भरले म्हणा आपले गोळंबीन किती पैसे दिले त्यानं विचारा त्याला हप्ता भराता आपण फोडले किती रुपये झाले सांगा म्हणा ते किती रुपयाचा बंडल आहे तो नहीं अपना बुरबुंडा साहब अपने कितने रुपए हो गए समझो हाँ हमारे वो 50 किलो गोलम्बी भरी पूरी तुम्हारे हो गए 50 किलो के 250 रुपये से 12,500 रुपये हाँ ले लो तुम्हारे हाँ गिन के ले लो बराबर नहीं नहीं गिनने की कोई ज़रूरत नहीं है ना 12.5 ठीक है तो मैं क्या बोल रहा था आपकी गाड़ी भरी हुई है क्या हाँ कितना टन है माल गाड़ियाँ तो 3 है हमारे साथ में एक अमानी भेजना पड़ता है एक उधर पांगराबंदी और एक तुम्हारे गांव के लिए और तो तुम्हारा माल निकाल लो बाकी हम दे देते इधर उधर नहीं मैं क्या बोल रहा बुरबंडा से तो तुम क्या करो एक गाड़ी अमानी को जो भेज रही है नहीं वो कैंसिल कर दो वो अपन रामपुर को भेज रहे हैं वहाँ के लोग भी बिजनेस करना चाहते हैं लेकिन उनको कैसे मालूमात नहीं है तो तुम उनको ज़रा से माहिती दे दो और वहाँ पे जाएंगे 10 मिनट के लिए शाम को और उसको बता देंगे कल से वो ले लेंगे फिर गाड़ी नहीं मैं नहीं आता तुम जाओ तुमको जो कुछ बताना है वो तुम बताओ मैं नहीं आता वहाँ पे नहीं तुमको कुछ चीज़ बोलने का नहीं ना मैं बोलता क्या बोलना है तो सिर्फ तुम वहाँ पे चलो जरा से देखो क्या है तो माहौल बस हो गया काम बाकी कुछ टेंशन नहीं है मैं संभालता क्या है तो वो कैसे घबरा रहे जरा से बिजनेस करने को तो उनको जरा सा पटाना है नहीं मैं क्या बोल रहा मैं आता सही लेकिन वहाँ पे मैं एक शब्द भी नहीं बोलूँगा आपको संभालना है सब कुछ हाँ मैं सिर्फ विवाह दे दूँगा गोळंबी तुमको लाना पड़ेगा ओके ठीक है फिर जमलं मग आता नाही का संध्याकाळी पटवून देतो आणि उद्या द्यायचे मस्त की मारून देतो पुरा विवाह फोडला की पुढचं पुढे बरं ठीक है मग उद्या कल जाएंगे फिर आज शाम को जाएंगे शाम को चलो फिर मेरे साथ अपने गांव में किसको किसको देना है तो वो देख लेंगे और बाद में शाम को उधर जाएंगे हाँ चलो फिर एक गाड़ी उधर दे देंगे कल असं काही केलं जात नाही मी आज तर मारतेच म्हणते ती नाही का पण एक तर साडू आता फोन नाही उचलू राहिला कायच करावं आता हॅलो हां बोला म्हणलं बोला साडभाऊ काय म्हणते कसं काय बरं आहे काय बरं आहे जीव घेते ते माझा आता बिलकुल हे बा सांगतो तुम्हाला हे बा रेमकुट आहे त्याच्या हातात नाही हो बॅटा आणला काय सांगावं मारते काय माहित मला सासरा तिथे उभा आहे त्याच्या गोष्टी सुरू होत्या मी बा कलून आलो वापस इकडे कालच्याच कॅन्टीनवर आलो एक घोट आता 4 घोट चहा मारला आणि बसलो आता इथं काय करावं काय नाही आता शेवटी मला बा एक तर आता काहीतरी मार्ग पाहाच लागते मला पैसे घेऊन गेल्याशिवाय मला घरी जाणं आता कठीण आहे आता सांगा तुम्ही काय केलं काय झालं कुठं रोग आलं तुमचं काय या चिमणरावला का नाही कोणाला 4 दिवस घुमवता येत नाही मग काय अरे चिमणराव कोणाला 4-5 दिवस घुमवायची ताकद नाही राहायची तुमच्यात या महिना 2 महिने माणसाला घुमवता आलं पाहिजे पैशासाठी मग काय तर बिलकुल अशी तारीख नाही द्यायची पुढच्या व्यक्तीला हां मोगममध्ये सांगायचं 8 दिवसांनी देतो 15 दिवसाच्या आत देतो 1 आठवड्यात देतो महिन्याच्या आधी देतो असं सांगितलं पाहिजे आता हे गचाळ पकडते तारीख दिली की मग आता तुम्ही काही चिंता करू नका मी पाहतो काय करास ती आहे ना घुमवायचं कायले माय कसं रोखतो काय बिलकुल आले पैसे देऊन दे तुम्ही कोणाचे आपल्या अंगावर ठेवतच नाही ना मी करतो कोणाचं पण आपल्याला होतं पटतच नाही ते तुमच्यासारखं पण माय काय म्हणणं आहे आज तुम्ही हे बा काहीतरी विचार करा ना आजच्याच मिळणार पैशाचा काहून की बा घरी जाणं कठीण आहे मला मार पोलीस केस दाखल करणार आहेत ते बिलकुल अंदरच जमा करणार आहे मला ते आज लोक मी पायरी नाही चढू त्या पोलीस स्टेशनची ते याची कोर्टाची ना आता हे मा भोवती येणार आहे आता नसतेचं काम तुम्ही काही करा कोणताही जमाना करा पण मला 39,900 रुपये पाठवा करो या दुखदुख्याचा आता मला वाटतं याला देऊन द्यावं एक खेपचं नाही का हो जरा टेन्शन फ्री होईन रातभर झोप नाही लागणार याला नाही का हो जाऊ दे मला वाटते आता आपल्याजवळ 12.5 तर गोळंबीचे आले आजचे हप्त्याभरायचे आणि बाकीचे ऑटोचे खादुड्याचे आहेतच आपल्यावर काही हो देऊन द्या लागेल याची नाही का बला जरा मोकळी करा बरं हे बा मी काय म्हणलं तुम्ही काही चिंता करू नका मी तुम्हाला फोन पेनं आत्ता मारतो 39,900 नाही मी 40 पाठवतो 100ची काय गोष्ट आहे पुरेच्या पुरे पाठवतो 40,000 आणि तुम्ही त्याला तोंडावर मारून फेकायला हे घ्या म्हणा पैसे काय पैसे लेगो हां मी पाहतो काय करायचं ते अजून कसं मला रामपूरचं हातात नाही लागलं ना शेपूट अजून म्हणून जरासा कसा विचार करू राहिलो मी
आता हे बा रामपूरची जाऊ दे, द्या सोडून दे द्यायची. मग मी माझ्यावरची देऊन देईन बा पुढे तुम्हाला, फक्त आजच्या दिवस टाका आता. आहे ना हो, आपल्या जोडचे कायले त्याले बा मी 40 ने 80 फटका देणार आहोत. थांबा, पुरं सपास करणार आहोत. हे फक्त मला आज आता होय आपला हे व्यापारी आहे का नाही, याला घेऊन जातो रामपूरले, जरा त्याला पटवून देतो गोळंबी बिझनेसचं. आणि बाकीचं मी तुम्हाला सांगायलाच आहे कसं करणार आहो मी ते. ते बाकी मी पाहतो काय त्या. हो, तुम्ही चिंता करू नका, पैसे तुमच्या 2 मिनिटात पाठवून देतो मी, त्याला ते देऊन टाका. जा आता घरी, तुम्ही चिंता करू नका, जा. आपण ओळखलंच नाही 1000 रुपयासाठी विनंती करू आपण नाही. जाऊ दे, बरा कामी आला. बरं ठीक आहे मग. जातो मग आता, बिलकुल छाती फुगून जातो आता मी, टेन्शन नाही, ठेवतो मग. काय राजा माऊली, आतापर्यंत तिथं यायला पाहिजे होतं ना. आपण करते धरते आहो राजा, आणि तुम्ही म्हणलं आपल्या संघटनेवाले माणसं असून तुम्ही येत ना राजा तिथं. आता बरं झालं, मला त्याने अगोदर माहिती सांगितली. 10 मिनिटांना आता मीटिंग सुरू होणार आहे. आपलेच माणसं तिथं हजर नाही तर फायदा का आपला होणार आहे का? लोकांचाच होईल ना. हजर आहे त्याचाच होईल का नाही. तर म्हणलं एक जरा महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, पाय तुला काय पट्टे का? आता मला वाटलं बा आपलं कसं याटूजन आपण काही त्याने येत नाही. हो आता माझ्या घरची म्हणे मी काही बिबी फोडत नाही. कुठं बसता म्हणे अंगावर तेल उडलं हे त्या. तर म्हणून बा आम्ही काही याच्यात काही यायला फायदाच नाही ना मीटिंगमध्ये, म्हणून काय आम्ही आलो नाही. असं नाही ना ते माऊली, त्याच्यात का बीबी फोडणं म्हणजे का बीबीच फोडा लागत असते का? आता तुमच्या घरच्या बैल नाही करा वाटत ते. तर दुसरं काम आहे तिथं, टेंडर भेटू राहिला ना, म्हणून तुम्ही तुला सांगायला आला आपल्या माणसाले. नाही तर शांत्या घेतेस ते 100% सांगतो तुले. हो ते कसं आहे, आता जे लोक बाया समजा आता बीबी फोडतील, हो तर त्याचं जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहेत ते. म्हणजे कसं वेळ भेटला पाहिजे बाबा आले की जास्तीत जास्त बीबी जास्तीत जास्त फोडले गेले पाहिजे. म्हणून जेवणाची व्यवस्था काय आहे, 50 रुपये डबा, 50-100 रुपये जे काय ठरवतील त्याप्रमाणे. आणि म्हणजे त्याला कसं जास्त कामही होते, स्वयंपाकात टाईमही जात नाही, असं ते त्या आपल्या साहेबाचं म्हणणं आहे. लावतं का बी काही कायचं जोडतले का? आता खरी गोष्ट आहे ना माऊली, ते कसं आहे माहीत गंज नाही म्हणून सांग, नाही तर मीच घेऊन राहिलो ते कॉन्ट्रॅक्ट. मग काय संध्याकाळचा डबा जे आहे का नाही, बायाला तर स्वयंपाकात टाईम जाते संध्याकाळचा. मजूर आता समजा 2 वाजता कामावून आलं की आता तिकून आल्यानंतर मग आपला 1 घंटा आराम केला की बेबी फोडणं सुरू 3 वाजतापासून. 3 वाजतापासून तर होय ना मग. झाकट पडेलो तिकडे दिवेला गेलो तर मग कसं आहे रातच्यानं मग स्वयंपाक करायचं जीवावर येते, बाया लवकर जाते. म्हणून बा संध्याकाळचं जे स्वयंपाक आहे तर ते आपला कॉन्ट्रॅक्ट देऊन द्यायचा. 70 रुपये डब्यान म्हणा किंवा 80 रुपये असं ठरवणार आहे ते. आता एवढे मोठी कमाई केल्यावर 70-80 रुपये बायाला द्यायला बी हे नाही होत, आणि बायाला काम नाही करावं लागत. हर की जण काम करते ते 9 वाजे लोक रातचे. म्हणून ते संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था असं कंत्राट देणार आहे ते. आपण अजून तर सगळ्या बाया तर नाहीच म्हणून राहिल्या, आणि तुम्ही आतापासून ते स्वयंपाकाचं बी पाहून राहिले. मला तर नाही वाटत बाबा खरं. अजून तर कायच्यातच काही नाही, तुम्ही म्हणलं कॉन्ट्रॅक्टचे बोलून राहिले. ते साहेब म्हणे मी बरोबर पटवून देतो म्हणे लोकायले, 100% सांगतो म्हणे की लोक या व्यवसायात उतरतील. फक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता का पहा, नाही तर मग मी कसं दुसऱ्याला भेटतो मग. नाही तर बबनरावला द्यायला लावा लागेल मग. नाही, आम्हीच करतो हे बा, आम्हीच करतो. जर समजा हे सक्सेस झालं तर म्हटलं आम्ही डबे पोहोचवतो. काही हरकत नाही, चालते. आम्ही घेतो ते 70 नाही 80 रुपयाने घेतो आम्ही. बरं ठीक आहे. मग कसं आपल्या माणसाला सांगितलेलं बरोबर, नाही तर मग शांताराम कसा टपेलच आहे, त्याला असंच पाहिजे सीझन बिलकुल. एक भाजी बनवली, पोया बनवल्या, चालले का वाटल्या, असं आहे. वाटप करावं लागते, जिथं जिथं काम चालू आहे तिथं डबे नेऊन द्यावं लागते. आलं मला लक्षात म्हणा. फक्त कसं वरण भात पोळी भाजी इतकी आयटम जर म्हणलं तर मला 60-70 रुपयाला पुरलं पाहिजे बा. तुम्ही म्हणतात हो म्हणून टाकायचं. पहिले कॉन्ट्रॅक्ट भेटलो होच म्हणत राहायचं काय बी. हो सलाद देतो बा, निंबू देतो, कांदा देतो, भाज्या 2 देतो, असं कढी देतो, सरळ देतो. मग एक परी पाहता काय आहे. वरण शिजवलं आपलं, गरगर बिरगर फोडणी दिलं, पोळ्या बांधल्या आपल्या, जरा भात दिला, निघा लवकर. कांद्याची फोडी होते. मग तसं सांगा नाही का, हातचं टेंडर काही जाऊ द्यायला पुरत नाही. होले हो करतो, पाहतात पुढचं पुढे मग नाही का. ठीक आहे मग चला, मग आता मिटिंगला पाहू काय होते. स्वागतम सुस्वागतम. आजच आपल्या गावामध्ये बुरबुंडा साहेब जे आपल्या बिब्याचे व्यापारी आहेत, जे आपल्या इकडल्या इलाक्यामध्ये माल पोहोचवतात, त्यांचं आपल्या गावामध्ये आगमन झालं आणि आपण त्यांचं टाळ्यांनी स्वागत केलेलं आहे. तसेच विशेष सूचना की आपण चहा नाश्ता घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये, मीटिंग करता आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आता यानंतर जे काही मार्गदर्शन करणार आहे आपल्या गावासाठी जे नियुक्त केलेले आहे आपले मामा लुटेरे साहेब, तर यांची सुद्धा बिबा व्यापाऱ्याच्या हाताखाली त्यांचं काम असते. त्यांच्या इकडे सगळं देखरेखचा व्यवहार असतो. त्या हिशोबाने आपल्या गावाची निवड ही मामा लुटेरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर बुरबुंडा साहेब आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करणार आहे आणि व्यवसायाबद्दल माहिती देणार आहे. बुरबुंडा हवे तर पाण्यावरचा हवे तर कोणता हवे तर त्याच्या काही सांगता येत नाही. बरं सांगा मग आता काय मार्गदर्शन आहे तर. उद्या कसं आम्हाला हरभरा सोंगायला सकाळीच जावं लागते, अजून स्वयंपाक राहिले आमची. सांगा मग आता सुरू केलं चालते मग लुटेरे साहेब. हो तुम्ही तुमचं मार्गदर्शन करून घ्या आणि मग त्यानंतर मग साहेबाचं. हो ठीक आहे सांगा मग. सर्वांना नमस्कार. सर्व उपस्थित माता भगिनी, त्याचबरोबर आमचे बंधू, सगळं मित्रमंडळ. तर आज आपण इथं आज जे काही बसलेलं आहो, तर याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला स्वयंरोजगाराबद्दल माहिती आणि त्याचबरोबर बिबा उद्योग आपल्याला आपल्या गावामध्ये सुरू करायचा आहे. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात अतिशय कमी वेळामध्ये स्पष्टीकरण माहिती देणार आहो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती.
नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलती नहीं सहज मोती गहरे पानी में, मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जमू लागला नाही का बोलण्या आणते गोत्याला काही बरं सांगा म्हणलं साहेब आता सांगा लवकर सांगा जरा हा भुका लागल्या. हो आता मी मुख्य मुद्द्यावर येतो. हे जे बिबा व्यवसाय आहे, हे जे आपले व्यापारी आले बुरबुंडा साहेब यांना मी विनंती केली की बुवा यांना नवीन उद्योग सुरू करायचा, यांना माहिती द्या. ते आज माल नेण्यासाठी आलेले होते, पेमेंट केलं आणि ते निघणार होते. परंतु माझ्या समजा विनंतीचा मान राखून ते आज इथं आलेले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना मराठी आणि हिंदी पण बोलता येत नाही. हो, ते इंग्लिशमध्ये बोलतात. त्यामुळे कसं त्यांनी जे काही मला लिहून दिलेलं आहे तेच मी स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे ते काही जास्त विशेष बोलणार नाही. हो, थँक्यू गुड बाय एवढं करतील आणि विषय संपवतील. तर पहा आता आपण मुख्य मुद्दे सुरू करू. मग काय आणलं मग गेले आता हे काय बावलं बसवलं फालतूचं नाही का बरोबर आहे. याच्या खाद्यावर बंदूक ठेवून हे लुटेरे काय करायचं ते सांगते ते नाही का बरं सांगा साहेब सांगा तुम्ही सांगा चालते त्याने काय म्हणजे आता नाही समजत काय करणार इंग्लिश येते आपल्याला इंग्लिश समजत नाही सांगा मग तुम्ही आपलं मराठीत चालते. तर बा आता बिबा व्यवसाय तुम्ही सुरू करा. कारण की या व्यवसायामध्ये तुम्ही घर बसल्या कुठेही आपल्या घरी सावलीत बसून 500 रुपये रोज तुम्ही कमवू शकता. ना कुठं उन्हीत जायचं काम, तानीत जायचं काम, कोणतं आपलं भारे उचला, कोणतं शेतात काम करा, काहीच टेन्शन नाही. आणि विशेष म्हणजे शेतीतले काम करून सुद्धा तुम्ही 200-300 रुपये रोज पडू शकता. म्हणजे आपण शेतीतले कामं करा आणि हे करा संध्याकाळच्या वेळेस. तर म्हणून कसं आहे तुम्ही आपल्या गावामध्ये एक प्रकारचा माहोल बनवा आणि ठिकठिकाणी हा व्यवसाय तुमच्या घरोघरी ह्या सुरुवात करा. तर याच्यासाठी आम्ही तुम्हाला बिबा पुरवणार आहोत मध्य प्रदेशातून आणून. आणि तुम्हाला 200 रुपये प्रति किलो मागं तुम्हाला गोळंबी फोडायचे आम्ही पैसे देणार आहोत. ते नगदी पेमेंटमध्ये. तुमचं अकाउंट असेल ना, आपले अकाउंट काढलेलेच आहे सगळे समजा, आपले काढूनच घेतलेले आहे समजा नाही का. हो आहे ना अकाउंट आहे ना सगळेच आहेत. चला मग जर कोणाचं नसं नाही काढलं तर काढून घ्या तुम्ही. कसं खात्यातनी पैसे टाकू आम्ही, तसे आम्ही परस्पर नगदी देणार नाही. डिजिटल व्यवहार करतो आम्ही. ठीक आहे. आणि दुसरं गोष्ट आता तुम्हाला जर वाटत असेल उद्यापासून सुरू करायचं तर उद्यापासून तुम्ही सुरू करू शकता. बिबा अवेलेबल आहे. ट्रक आम्ही फोन केल्याबरोबर येऊन जाईल आणि तुम्ही कुठेही तुमच्या कोट्यात म्हणा, कुठं वसरीत म्हणा, मागच्या अंगणात म्हणा, कुठे हा व्यवसाय सुरू करू शकता. याला कोणत्याही प्रकारची विजेची याची त्याची कोणती भानगड नाही. उद्योग म्हटलं की खर्चच दुनियाभराचा असते. याच्यात तुम्हाला रुपया भांडवल लावायचं काम नाही. बस आपलं फोडा आणि आम्हाला गोळंबी देऊन द्या आणि रोजचे 500 कमावून टाका. आणि विशेष म्हणजे हे जे लुटेरे साहेब आहे याच्या घरच्या बाई रोजच्या 4 किलो 3 किलो फोडतात. म्हणजे त्या सांगा तुम्ही 800 रुपये रोज पाडून 25-24 हजार रुपये महिना ते पाडतात. मी प्रत्यक्ष पाहून आलेला आहो. हो आहे ना माहित आहे ना. हो समजलं सांगा तुम्ही थांबा तुम्ही सांगा साहेब सांगा तुम्ही. तर बा मग आता तुम्हाला सांगितलं शिवलाल भाऊनं आमचं उद्योग पाहिलेला आहे ढोरकोपडीला, तर त्यांना माहीत आहे की बा. म्हणून म्हटलं तुम्ही याच्यातनी कसं आहे कोणती म्हणजे अशी तुमच्या मनात जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता की बा काय बा पैशाचं कसं काय, सगळं आम्ही त्याचं उत्तर क्लिअर करून टाकू. तुमचं सगळं बरोबर आहे. पैसे तुम्ही खात्यात टाकता त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. पण दुसरी गोष्ट असं आहे की आम्ही दिवसभर काम करून थकतो. संध्याकाळी आम्हाला स्वयंपाक करावं लागते. काही करा आम्ही हे बिबा फोडणं हे ते एक टांगार उडते असं होते तसं होते. हा परिणामी भरपूर आहे त्याचे. तर ही बुडीच जराशी हुशार दिसते याच्यात नाही का. हो जरा मुकड जमीन आहे वाटते. बा बरोबर आहे मावशी तुमचं बरोबर आहे. स्वयंपाकाचा खरोखर कटा आहे ते सकाळ संध्याकाळ 2-2 टाईम म्हटल्यावर बरोबर आहे ना. मलाही माहीत आहे, अनुभव आहे त्या गोष्टी. तर त्याच्यावर आम्ही उपाय काढलेला आहे की बा तुम्ही आता 3 वाजता जर समजा बिबे फोडायला बसले, रात्रीच्या स्वयंपाकाची तुमच्या डोक्यात काळजी राहील तर ते काळजी आम्ही मोकळी करणार आहोत. तर आम्ही त्याच्यासाठी ठेका देणार आहोत एखादा, समजा टेंडर देणार आहोत तुमच्याच गावातल्या माणसाले. ते तुम्हाला डबा पुरवल. तर त्याला आम्ही आमच्या इकडून 60 रुपये देऊ डब्या मागं. ते खर्च आमच्या इकडे समजा देंगे दिलायंगे समजा आम्ही त्याला ते पैसे देऊ.
तुमची गोळंबी विकल्यानंतर त्याला दर महिन्याचा किंवा दर हप्त्याची त्याला आम्ही पैसे देऊ. 50 ते 60 रुपये डब्याने आम्ही त्याला पैसे देणार आहोत. म्हणजे तुम्हाला संध्याकाळची स्वयंपाकाची काळजी राहणार नाही. हे मुद्दा पटला का नाही का? म्हणजे संध्याकाळी जरा चांगलं जेवायला भेटते, नाही तर सकाळचं आपलं गरम केलं खा लागते. हो ना जेव मग तसं म्हणजे जेवणाचे जे समजा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचे पैसे तुम्ही देसा ना, आम्हाला नाही द्या लागत ना गोळंबीतून. खाले फुकट्या म्हणाचं लेखाचं. त्याला बी टिपारी आणि तुम्हाला टिपारी आहे. थांबा तुम्ही. हो हो, बिलकुल बिलकुल 100% आम्हीच त्याचं पेमेंट करू. जेवणाची व्यवस्था आमच्याकडून संध्याकाळची, फक्त सकाळचा स्वयंपाक करा लागेल तुम्हाला. संध्याकाळी डबा बाकायदा तुम्हाला पोहोचून जाईल तुमच्या ठिकाणावर. तर कोणी घ्यायला तयार आहे का मग याचा ठेका आहे का तुमच्या कोण तयार? हो साहेब मी घेतो म्हटलं. हो बंडू कावरे, हो माझं नाव लिहून घ्या. ठीक आहे, मग तुम्ही घेता का? काही हरकत नाही, चालते. फक्त खर्च तुम्हाला पहिले तुमच्या जवळचा करावा लागेल आणि हप्त्यावारी दर सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही येऊ आणि मंगळवारी तुमचं पेमेंट करू. चालते ना? चालते हो, दर मंगळवारी समजा नाही का? बरं चालते ना. हो काही हरकत नाही, आम्ही पहिले खर्च करू, जेवणात डबे पोहोचू, त्यानंतर मंगळवारी आम्हाला पेमेंट द्या. भेटले समजा. बरोबर, ठीक आहे. आम्ही मंगळवारी तुमची गोळंबी न्यायसाठी येणार आहोत आणि तुमची सगळ्याची पेमेंटही करणार आहोत आणि जेवणावाल्याची देणार आहोत. झाला विषय क्लिअर? आता ठीक आहे. मग आता करता का तुम्ही व्यवसाय सुरू? सांगा मग, आहे का तुमची तयारी? 500-600 रुपये रोज पडते, चांगलं पद्धतशीर तुमचं जीवनमानही उंचावते. सांगा मग, कामधंदे करून काम होते. होच म्हणायला पुरते नाही का? हो जेवणं खावणं सगळ्या पंक्ता मावलंच नाही का? बिबे फोडणं. हो चालते मग, काही हरकत नाही. आम्ही हे बा आता तुम्ही म्हणलं तशा पद्धतीनं काही लोक सकाळपासून संध्याकाळ लोक घ्यायचं, जेव्हा वाटलं तेव्हा झोपेतून उठले की सुरू, रात झाली की सुरू. आम्ही आमच्या परीने किती काही फोडू झालं. आणि काही लोकांना जर शेतीचे काम करत असतील ते नंतर तिकून आल्यावर करतील, नाही तर नाही करतील. तर काही हरकत नाही, आम्ही हे धंदा करायला तयार आहोत. बरं ठीक आहे ठीक आहे, चालते, काही हरकत नाही. आम्ही पण आता आमचे दिवसभराचे कामं करून जे काही झालं ते करू. तर मग आता बीबी कधी आणता तुम्ही? बिलकुल सकाळी 7-8 वाजता ट्रक येऊन जाईल आणि आपापला तुम्हाला बिबा शिवलालजी टोयगोटे वाटप करील आणि ते सगळं कॅल्क्युलेशन हे ते त्याच्याकडे राहील. ते समजा जमा करणे, हे करणे, लक्ष केंद्रित करणे, त्यांचा वेगळा रोज आम्हीच देऊ समजा. त्याचा तुम्हाला काही विषय नाही. शिवलाल तर बाबा आता काय मॅनेजर झाला. बरं ठीक आहे, शिवलालच्या इकडे समजा गाव राहील आपलं नाही का? बरं ठीक आहे ना. हो चालते, आम्हाला काय करायला लागते पैशाची मतलब दर मंगळवारी समजा पैसे भेटेल पण नाही का? बरं ठीक आहे. चला मग, आता उद्या माल पाठवून देऊ. मग मी काही आता समजा टेन्शन राहिलेलं नाही का? ठीक आहे, मग उद्यापासून तुम्ही आपापल्या जागा पहा, हे करा आणि व्यवसायाला सुरुवात करा. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना.